जागांवर त्यांचे आहेत, काही जागांवर आमचे सुद्धा आहेत. आपण सुविध जागा असं म्हणतात भैया, सुविध जागा आपण असं म्हणतात, मात्र काही जागा ज्या आहेत भाजपचे उमेदवार उभारले त्या जागेची काही तोडजोड झाली, मग जागा वाढतील. माझं तेच म्हणणं नाही, जागा आमच्या वाढणार नाहीत. जागा जे धोरण निश्चित झालेले मुंबईमध्ये तेवढ्याच जागा राहतील. फक्त काही ठिकाणी त्यांच्या बंडखोर झालेले आहेत, काही ठिकाणी आमच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज केलेले. बंडखोर असं मी म्हणणार नाही, आमच्या शिवसैनिकांनी केलेले. त्यांच्या सुद्धा भावना आहेत, त्यांना सुद्धा अपेक्षा होत्या. शेवटी निवडणुकीमध्ये एकाच व्यक्तीला उमेदवारी देता येते, इतर लोकांना आपल्याला नाराज का होईना, परंतु त्यांना मानाचं स्थान शिवसैनिक म्हणून द्यावं लागतं आणि ते आम्ही देऊ. आमच्याकडे क्षमता आहे. मधून भाजप माघार घेणार का 13 ठिकाणी तुम्ही जे दावा करताय? आता चर्चा चालू आहे, आता चर्चेअंती काहीतरी सकारात्मक मार्ग निघेल याची आम्हाला खात्री आहे. गणेश नाईकांनी नामोनिशान मिटवीन अशी गणेश नाईक पुन्हा एकदा आव्हान देत आहे. गणेश नाईकांनी असं काल म्हणलंय की ठाण्यामध्ये मला पक्षाने हे द्यावं, आम्ही नामोनिशान परवानगी दिली तर शिंदेचं नाम. मला त्या संदर्भात मी काही ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं नाही. आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे प्रत्येकाला उत्तर द्यायला. त्यामुळे कुणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा सक्षम करण्यासाठी आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे प्रयत्न करतात आणि आम्ही सोबत त्यांचे सहकारी सगळं आहोतच ना. एकनाथ शिंदेंना वारंवार आव्हान देतात, कुठं खच्चीकरण करण्याचं. मला नाही वाटत की एकनाथ शिंदे साहेबांना ते आव्हान देत आहे. शेवटी एकनाथ शिंदे साहेब ह्या राज्याचे नेते आहेत, त्यामुळे राज्यामध्ये पक्ष आणि संघटना वाढवणं हे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे. आज विचार करा की एकनाथ शिंदे साहेबांना 3-3.5 वर्षापूर्वी जी लोक म्हणजे कमी लेखत होती, आज त्यांनीच दाखवून दिलेले आहे. झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना हा क्रमांक 2चा पक्ष हा ठरलेला आहे. विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे बोलणं फार सोपं असतं, करणं फार कठीण असतं आणि ते कठीण काम आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समज द्यायला पाहिजे एकनाथ शिंदेबाबत. ते शिंदे साहेब त्या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.